Hello everybody. Welcome to Panglossian's interactive session series. आजच्या या सत्रामध्ये आपण आहार तज्ञ अनुपमा जोशी यांना इन्व्हाइट केलेलं आहे. सुरुवातीला अनुपमा जोशी यांची ओळख करून देते. अनुपमा जोशी या स्वतः इंजिनियर आहेत. डिस्टिंक्शनमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलंय. त्यानंतर त्यांनी न्यूट्रिशन आणि डायटिशियन या विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळं कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि कष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या इथे उपलब्ध आहे. त्या त्यांच्या ज्ञानाचा वापर हा वेगळ्या व्यासपीठांवर सतत करत असतात. जसं की Facebook लाईव्ह असेल, त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये रेसिपी शेअर करणं असेल, वेबिनार्स असतील. त्याचप्रमाणे पॅनग्लोशियनवरती पण त्या न्यूट्रिशन आणि डायटिशियन या नात्याने खूप सक्रिय असतात. सो अनुपमा जोशी यांचं मी स्वागत करते आपल्या या सेशनमध्ये. वेलकम अनुपमा. आज आपण विद्यार्थी हा आपल्या विषयाचा डिस्कशनचा केंद्रबिंदू असणार आहे. तर विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून आपण आपलं डिस्कशन पुढे नेऊया. अनुपमा, तुला काय वाटतं की बदलत्या जीवनशैलीचा परिणाम विद्यार्थ्यांवरती कितपत झाला आहे? नक्कीच अपर्णा. कारण बदलती जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे, की त्यांची जो काही तब्येत किंवा जी काही जीवनशैली आहे, त्यामुळे त्यांना होणारे जे काही त्रास आहेत, ते नक्कीच वाढलेले आहेत. आता आपण जर पाहिलं, की आपल्या आजीच्या काळचा काळ किंवा मावशीचा काळ, आता तरी आपण असं आहे, की प्रोटीन, फायबर, फॅट्स ही जी पोषण मूल्य आहेत किंवा याच्याशी न्यूट्रिएंट्स या पदार्थामध्येही न्यूट्रिएंट्स आहेत, ती आहेत. या सर्व संकल्पनांशी आपण खूप जवळ आहोत आता सध्या. पण त्या काळी आपली मावशी, आजी वगैरे ह्या संकल्पनापासून खूप लांब होते. पण सहज सोपं जीवन असं ते जगत होते. पण तरी सुद्धा त्यांचं जे आरोग्य आहे ते आपल्या आरोग्यापेक्षा खूप चांगलं होतं. का तर त्यांची जी काही व्यायाम करण्याची पद्धत, ती काही खास अगदी जिममध्ये वगैरे जाऊन व्यायाम करत नव्हते. पण त्यांची ती जीवनशैलीच तशी होती, की आणि आहारशैली. आहारशैली जी होती ती आपल्या प्रदेशात आपलं जे काही भारतीय आहार आहे आणि बॅलन्स डाएट आपण जो म्हणतो, की समतोल आहार, हे त्यांचं जीवनशैली, आरोग्य चांगलं असण्याचं एकमेव कारण होतं. आणि त्याउलट काय झालेलं आहे, आजच्या पिढीतील मुलांचं, ही म्हणजे जीवनशैली जी आहे ती बैठी जीवनशैली झालेली आहे. खूप लहान वयामध्ये त्यांच्याकडे गाड्या आलेल्या आहेत किंवा काही म्हणजे इतक्या सुखसोयी त्यांना लहान वयात मिळालेल्या आहेत, की अगदी शाळेत जायला रिक्षा असते, कॉलेजमध्ये जायला गाडी असते, घरी आल्यानंतर बसणंच असतं टीव्हीच्या समोर, लॅपटॉप, मोबाईल, हे सर्व बैठी जीवनशैली. त्याचप्रमाणे जंक फूडचं अतिरेकी प्रमाणात सेवन. हे जे आहे, की पाश्चिमात्य आहाराचं जे अंधानुकरण करतोय आपण, की त्या अंधानुकरणामुळे आपल्याला ह्या वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावं लागते. आणि साहजिकच काय होते, की आपला जो भारतीय आहार होता, तो खूप मौलिक होता आणि तो मौलिक आहाराला फाटा दिलाय आपण आणि त्याची जागा आपण दिली आहे जंक फूडला. आणि आपण एक प्रकारे एक विकत आजारपण घेणं जे म्हणतो, त्या प्रमाणात विकत आजारपण घेतलेलं आहे. आणि साहजिकच काय होतंय, बैठी जीवनशैली, जंक फूडचं अतिरेकी प्रमाणात सेवन, पॅक फूड, रेडी टू ईट, ह्या सर्व पदार्थांचं सेवन, यामुळे मुलांना काय झालंय, की आहारजन्य जे आजार आहेत, ते लवकर त्याच्या बळी पडतायत, की आहारजन्य आजार जसे की ओबेसिटी आहे. खूप लहान वयात मुलं जाड होऊन त्याच्यापासून होणारे त्रास, लहान वयातला मधुमेह, बीपी, थायरॉइड अशा आजारांना मुलं खूप लवकर म्हणजे फेस करावं लागतंय मुलांना. तर हे नक्कीच मला तरी असं वाटतंय, की बदलती जीवनशैली जी आहे, ती त्याला खूप कारणीभूत आहे. आणि जोपर्यंत आपण ही जीवनशैली आणि पाश्चिमात्यांचं अनुकरण कमी करत नाही आणि आपलं जे काही मौलिक आहे, ते आपल्या आहारात जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत मला असं वाटतंय, की ह्याचा दुष्परिणाम हा आपल्याला जाणवणारच आहे. आणि न्यूट्रिशियस फूड आपल्याकडे खूप आहेत. आपलं जे काही आहे, की किचनमध्ये हात फिरल्यानंतर आपल्याला भरपूर न्यूट्रिशियस फूड मिळतं. पण आपण आजकाल त्याच्यापासून खूप लांब गेलेलो आहोत. तर ह्या फूडला आपण ज्यावेळेला आपल्या आहारात स्थान देऊ, त्यावेळेला निश्चितच मला असं वाटतंय, की थोडीफार जीवनशैली बदलून आणि आहारातले बदल करून आपण आपलं आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो, असं मला वाटतंय. बरोबर. आणि आजकाल आपण बघतो की जंक फूड खाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींमध्ये लहान मुलांपासून हो, ते वयोवृद्धांपर्यंत. सो जंक फूडचे साइड इफेक्ट्स किती झालेत आपल्या ह्याच्यात? हो. हो.
जंक फूडचं प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण जे आपण आत्ता बोललो, की मुळात पाश्चिमात्य संस्कृतीचं अंध अनुकरण. हे एक, की आपण खूप अनुकरण प्रिय आहोत, की इकडे हे चालतंय, मग अरे वाह! वाह! हे नक्कीच चांगलंय. मग आपलं चांगलं फूड असेल तरी सुद्धा आपण त्याला फाटा देऊन त्यांना त्या स्थान देतोय, की त्या पाश्चिमात्य फूड्सला. आणि त्याचप्रमाणे अजून एक कारण आपल्याला म्हणता येईल, की पालक जे आहेत, ते पण आता खूप बिझी झालेले आहेत. आई-वडील दोघंही नोकरी करणारे आहेत. मग त्यांना घरामध्ये हे सर्व पदार्थ बनवणे, हे वेळेनुसार जमत नाही. मग रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट या पदार्थांकडे साहजिकच ह्या सर्वांचा ओढा वाढलेला आहे. आणि त्यामध्ये असं आहे, की ते चवीला पण छान लागतायत. त्यामुळं पटकन मुलांकडनं पण स्वीकारले जातायत आणि पॅरेंट्सकडनं पण ते नक्कीच वापरल्या जातात. स्वीकारले जातायत. आणि होतंय असं, की हे पदार्थांनी घरात एंट्री केलेली आहे. त्याचप्रमाणे बेकरी प्रॉडक्ट, की जे पटपट आपल्याला इझिली मधल्या वेळेच्या खायला वगैरे सोयीस्कर झाल्यामुळे, जे काही आपला पूर्वीचा जो न्यूट्रिशियस खाऊ होता, तो केव्हाच हद्दपार झालेला आहे. आणि त्यामुळं होतंय काय, की सॅच्युरेटेड फॅट्स, प्रोसेस्ड फूडमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आहेच आहेत. मिठाचं प्रमाण जास्त आहे, तेलाचं प्रमाण आहे, त्याचप्रमाणे साखरेचं प्रमाण जास्त आहे आणि हे सर्व प्रमाण अतिरेकी वाढल्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवरती सुद्धा त्याचा परिणाम होतोय. आणि एक प्रकारे त्यांना डलनेस येणं, फोकसपासून लांब असणं, त्यांचं जे काही एम आहे, त्या एमपासनं लांब असणं आणि डलनेस आल्यामुळं साहजिकच त्यांना बसल्या ठिकाणी मला सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग राहू दे, हे नसलं तरी चालेल. मग उठण्याचा कंटाळा, जे की लहान मुलांमधली जी चंचलता आहे, ती चंचलता त्यांच्यामधली आता कमी झालेली आहे. आणि जसं रेडी टू ईट आहे, तसंच त्यांना पण सगळं रेडी लागतंय, की जे एम किंवा त्यांचं जे काही फोकस्ड असणं आहे, ते मला वाटतं निश्चितच कमी झालेलं आहे. आणि जंक फूडचे हे तर आपण मुलांच्या दृष्टीने बोलतोय, त्यामुळं आपण बौद्धिक क्षमता किंवा मेमरी ह्या दृष्टीने बोलतोय. पण शारीरिक पण भरपूर त्यांना त्रास होतोय. आपण आता जसं काही बोललो, की जे काही आहारजन्य आजार आहेत, ते आजार जंक फूडमुळे निश्चितच वाढलेले आहेत. तर आपण मला असं वाटतंय, की आपलं जे मौलिक भारतीय आहार जो आहे, त्या भारतीय आहाराचं आणि जंक फूडचं या दोन्ही पदार्थांची सांगड घालून मुलांपुढे ते आणलं गेलं पाहिजे, की जेणेकरून मुलांना ते आवडेल आणि त्याचा फायदा त्यांना नक्की मिळू शकेल. बरोबर, बरोबर. म्हणजे जंक फूड खाल्ल्याचं समाधान तर मिळायला हवं, पण इन्ग्रीडियंट सगळे भारतीय असावेत. भारतीय आणि त्याची पोषण मूल्य मिळाली पाहिजेत. बरोबर, बरोबर, बरोबर. मग असा एखादा पदार्थ किंवा अशी एखादी टिप सांगू शकशील का तू? हो, अगदी नक्की, की आपल्याकडे असे भरपूर पदार्थ आहेत, की जे आपण मुलांना पाश्चिमात्य पद्धतीत बनवून देऊन त्यांना आपण त्याची आवड निर्माण करू शकतो. तर पटकन आपण आपल्या वेळेअभावी एक छोटीशी रेसिपी पाहूया. हो, गव्हाचा दलिया असतो, हो, त्याचप्रमाणे स्प्राउटेड ग्रीन मूग ते जे आहेत, ते दोन्हीही घ्यायचे. ते दोन्ही गव्हाचा दलिया आपण मिक्सरमधनं काढणार आहोत आणि स्प्राउट आलेले मूग पण मिक्सरमधनं काढणार आहोत. हो, दलिया फक्त शिजवून घ्यायचा आहे. दोन्ही आम्ही मिक्सरमधनं काढले. आम्ही हा प्रयोग मुलांवरती केलेला आहे आणि हा मुलांना खूप आवडलेला आहे. म्हणून मी आता ही सगळी रेसिपी तुमच्याशी शेअर करतीये. कारण हे असं आपण अशा पद्धतीत अनेक रेसिपी देऊन मुलांना आपण जंक फूडपासून लांब ठेवू शकतो. तर आपण दोन्ही मिक्सरमधनं काढणार आहोत. त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहोत आणि त्याचे छोटे-छोटे टाकून त्याच्यावरती 3 कलरच्या सिमला मिरची टाकूया आणि भरपूर चीज किसून घेऊया. तर छोटे-छोटे पिझ्झा हे मुलांना खूप आवडतात आणि आम्ही असे मुलांना दिल्यानंतर मुलांनी इतके आवडीने खाल्ले आणि पॅरेंट्सचा आम्हाला फीडबॅक आला, की तुम्ही नेमकं आज काय दिलं होतं, की मुलांना खूप आवडलं. म्हणजे पिझ्झा म्हणून त्यांनी आपल्या इंडियन इन्ग्रीडियंट्सचा हा पिझ्झा खाल्ला, की ज्याच्यातनं प्रोटीन मिळालं, फायबर मिळालं, व्हिटॅमिन सी मिळालं आणि खूप आवडलं मुलांना. तर अशाच टाइपमध्ये आपण मुलांना कोंड्याचे बुलेट्स देतो, की जे मंचुरियनच्या साजेसे असतात. जवळ-जवळ मंचुरियनच्या जवळ असतात, की जे मुलं खूप आवडीने खातात. त्यामध्ये पण आपण भरपूर प्रोटीन, फायबर ह्याचा म्हणजे इन्ग्रीडियंट्स एकत्रित करून आपण ती रेसिपी करतो. तर अशा एक नाही, आपल्याकडे अशा भरपूर रेसिपीज आहेत, की आपण ह्या रेसिपीजचा वापर करून आपलं आरोग्यही सांभाळू शकतो आणि नक्कीच मुलांना टेस्ट, की कसं असतं डायट फूड म्हणजे नक्कीच बेचव. हा एक खूप मोठा गैरसमज आहे, की मी डायटवर आहे म्हणजे मी बेचवच खाल्लं पाहिजे, उकडलेलंच खाल्लं पाहिजे, हेच केलं पाहिजे. तर असं काहीही नाहीये आणि
असंही नाहीये, की मी फक्त डायटमध्ये असताना पाश्चिमात्य पदार्थच खाल्ले पाहिजेत, की कोणाकोणाच खाल्ला पाहिजे, अल्फा-अल्फाच खाल्लं पाहिजे. तर असं काहीच नाहीये. आपलं इंडियन फूड आणि आपला समतोल आहार हा सुद्धा आपल्याला अगदी नक्कीच सगळ्या म्हणजे आपले जे काही पोषण मूल्य आहेत, प्रोटीन, फायबर, फॅट्स ही सगळी देऊन आपली तब्येत एकदम छान ठेवू शकतो. तर आपण अशा अनेक रेसिपी मुलांना बनवून देतो. त्या दृष्टीने मुलं पण त्याकडे त्यांचा कल आता वाढत चाललेला आहे. अगदी आवडीने ते स्वीकारत आहेत मुलं अगदी. मस्त. आता ह्याच ह्याच्यामध्ये मला पॅक्ड ड्रिंकिंग फूड्स असतात. हेल्दी फ्रुट्स सॉरी ड्रिंकिंग हेल्थ ड्रिंक्स आहेत. हां, हेल्थ ड्रिंक्स. तर हं. ह्याचा एक नवीन प्रकार किंवा एक क्रेझ सुरू झाली आहे मुलांमध्ये. हो, हो. त्या हेल्दी हं. ड्रिंक्सची खरंच गरज आहे का? किंवा ते घेणं किती योग्य आहे? हो. आपण आत्ता बोललो, परत तेच इथे येतंय, की अनुकरण. हं, हे खूप म्हणजे त्यातल्या त्यात ही जी पिढी आहे ना, ती खूप अनुकरणप्रिय आहे. हं, आपण तरी चांगलं वाईट याचा ताळमेळ लावून आपण एखादं आहार किंवा एखादं कुठलीही गोष्ट हे करतो. पण आजकालची जी पिढी आहे, ती फक्त अनुकरणप्रिय आहे. कुणीतरी माझ्या मित्राने ते हेल्थ ड्रिंक घेतलं, तो जागरण करताना तो हेल्थ ड्रिंक घेतो आणि त्याच्यामुळे त्याला खूप स्टॅमिना मिळतोय, एनर्जी मिळतीये आणि त्याचा जो काही अभ्यास करण्याची जी कपॅसिटी आहे ती वाढली आहे, हे ऐकायचं आणि त्याला फॉलो करत जायचं. ही आता सध्याचा खूप मोठा ट्रेंड चालू आहे. पण माझं मत इथे स्पष्ट आहे, की कुठल्याही अशा प्रकारच्या हेल्थ ड्रिंक्सची मुलांना गरज नाहीये. कारण आपल्या भारतीय आहारामध्ये असे कितीतरी हेल्थ ड्रिंक्स आहेत, की जे याच्यापेक्षा तुम्हाला छान रिझल्ट देणार आहेत आणि कायमस्वरूपी देणार आहेत. आणि हे जे हेल्थ ड्रिंक्स आहेत, हे तुम्हाला तात्पुरते रिझल्ट देणार आहेत. आणि जास्तीत जास्त प्रमाणे परमनंट साइड इफेक्ट्स देणार आहेत. हे जे आत्ता चालू असलेले पॅक्ड हेल्थ ड्रिंक्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. आणि आपले जे हेल्थ ड्रिंक्स आहेत ते तुम्हाला परमनंट पॉझिटिव्ह इफेक्ट्स देणार आहेत. तर आपल्याला सहज पाहायला गेलं तर आपण आपल्याकडची जी सरबत आहेत, आवळा सरबत आहे, कोकम सरबत आहे, लिंबू सरबत, वाळा सरबत, ही सरबतं वर्षभर चालतात आपल्याला. त्याचप्रमाणे ताक घेऊ शकता तुम्ही. आणखीन शहाळं घेऊ शकता. शहाळं तर खूप छान आहे, की त्याच्याने तुम्हाला एनर्जी सगळ्याच प्रमाणात मिळणार आहे. पण मुलांचा एक समज कसा झालेला आहे, "नाही, मी काही आजारी नाही आहे, मला शहाळं नाही द्यायचंय." पण थम्स किंवा इतर कुठलेही कोल्ड ड्रिंक्स जे आहेत, ते पटकन कुठल्याही वेळेला मुलांना चालू शकतात. तर माझं असं म्हणणं आहे ताक आहे. ताकामध्ये तुम्ही जिरे, मीठ टाकून किंवा काळं मीठ टाका. एक छान हेल्थ ड्रिंक होईल. एक ग्लासभर ताक तुम्ही ताजं ताक प्या आणि तुम्ही ऑब्झर्व्ह करा तुमच्यामधले फरक, की हे मुलांना जाणवलेले रिझल्ट आहेत. त्याचप्रमाणे आपण एक आता छोटंसं हे पाहूया, की लिंबू सरबत. हं, लिंबू सरबतामध्ये तुम्ही साखर कमी घाला थोडीशी. लिंबू, साखर, काळं मीठ आणि आलं आणि थोडीशी जिऱ्याची पावडर. यात आपण अँटीव्हायरल घातलेत फूड्स आणि लिंबू आहे व्हिटॅमिन सी देते. तुम्ही हे जर एनर्जी ड्रिंक तयार केलं, तर इतका बेटर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे, की आज तुम्ही लिंबू सरबत घ्या, उद्या कोकम सरबत घ्या, परवा वाळ्याचं सरबत घ्या आणि एक आठवडा तुम्ही हेल्थ ड्रिंक्स हे ट्राय करून पहा. हं. मी इतकी शुअर आहे ह्या बाबतीत, की तुम्हाला तुमचे रिझल्ट आणि मला माझा फीडबॅक नक्की मिळणार, की हे रिझल्ट खूप छान देतायत, की आणि मुलांना त्यांच्या पोटाच्या तक्रारीपासून पण हे हेल्थ ड्रिंक्स दूर ठेवणार आहेत, की हं. पोट साफ होणे आणि आपण म्हणतो, की आपली जी इम्युनिटी आहे ती 70% आपल्या पचनशक्तीवर अवलंबून आहे आणि हे हेल्थ ड्रिंक्स घेतल्याने साहजिकच त्यांची पचनशक्ती म्हणजे अनायासे, की त्याच्यासाठी वेगळं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करायची गरज नाहीये. तर अनायासेच त्यांची हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह होत जाणार आहे आणि त्याचे रिझल्ट मुलांना स्वतःला सुद्धा दिसायला लागतात. आणि मग मुलं साहजिकच याकडे वळले जातात आणि हे फक्त मुलांसाठीच नाही तर अगदी सर्व घरातल्या मेंबर्ससाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. अगदी. आता आपण काय म्हणतात त्याला मुलांच्या ओव्हरऑल डायट विषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल अनुपमा तुमच्याकडनं. हो. म्हणजे हो. मुलांचं बॅलन्स डायट कसं असावं? एक हां. त्यांचा सर्वांगीण विकास करणारं डायट कसं असावं? कसं असावं? आता आपण बोलतोय मघाशीपासून, की आपलं जे भारतीय आहे, मौलिक आहे, त्याचा आहारात समावेश असला पाहिजे. हं, पण मग मुलांना हे माहिती पाहिजे, की आपलं कोणते पदार्थ मौलिक आहेत किंवा त्याचा कुठल्या पदार्थ कुठल्या वेळेला कसा वापर झाला पाहिजे. तर हं, आपण आज एक पाहूया, की मुलांचा एक बॅलन्स डायट असला पाहिजे.
की त्या डाएटमध्ये वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर ह्या सर्व गोष्टींचा समावेश असला पाहिजे. मग तुम्ही पोळी खाणार आहेत, मग एखाद दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये नाचणीच्या भाकरीचा समावेश करू शकता. एखाद्या दिवशी राजगिऱ्याचा समावेश करू शकता, की भरपूर कॅल्शियम आणि आयर्न देणारा राजगिरा आहे, तो तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे मधल्या वेळेस जे आपण मुलांना खाऊ देणार आहे, त्यामध्ये तुम्ही शेंगादाण्याचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू असं देऊ शकता, की जे प्रोटीन पण देणार आहे, आयर्न पण देणार आहे आणि त्याच्यातनं मुलांचा ज्या नीड्स आहेत ह्या सर्व या नीड्स सहजच त्यांच्या भागल्या जाणार आहेत. तर आपण आता बॅलन्स डायट बोलतोय, की चटणी, कोशिंबीर. चटणीमध्ये तुम्ही पुदिना घालून ओलं नारळ असणारी चटणी, की आलं, अँटीव्हायरल फूड्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करूया. आलं, हिरवी मिरची, ओलं नारळ घालून किंवा जवसाची चटणी, की जी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स देतो जवस. पण जवसाबद्दल पण कसं झालेलं आहे, की आपल्याकडं पूर्वीच्या काळी अगदी घरोघरी हमखास जवसाची चटणी असायची. पण मधल्या काळामध्ये जवस हे मागे पडलं होतं. पण तेच ज्यावेळेला बर्गर किंवा पिझ्झावरती स्प्रिंकल होऊन यायला लागलं, त्यावेळेला त्याचं महत्त्व वाढायला लागलं आणि आता परत जवसाकडे लोकं वळायला लागलेत. तर मला असं वाटतं, की जवसाची चटणी पण आहारात पाहिजे तुमच्या. मग चटण्यांमध्ये तुम्ही शेंगादाण्याची चटणी, जवसाची चटणी, इव्हन आता आपण पाहिलं ओल्या नारळाची चटणी, हे सर्व घेऊ शकता. कोशिंबिरीमध्ये तुम्ही सर्व काकडी आहे, मुळा तुमचा डिटॉक्सिफिकेशन सहजच करणार आहे. त्यामुळं मुळ्याची कोशिंबीर आठवड्यातनं एकदा ठेवा. मुळ्याचा वास बऱ्याच जणांना सहन होत नाही. मग तुम्ही त्यामध्ये थालीपीठाच्या स्वरूपात खाऊ शकता. हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी आपण घेणार आहोत आहारामध्ये. त्याचप्रमाणे आपण एक अजून बोलूया, की रोज 1 वाटी दही कमीत कमी मुलांनी सकाळी खायला अगदी पाहिजेच. का तर दही जे आहे ते प्रोबायोटिक म्हणून काम करणार आहे, की जे हेल्दी गट तुम्हाला देणार आहे आणि परत आपण मघाशीच बोललो त्याप्रमाणे तुमची पचनशक्ती जी आहे ती अनायासे सुधारायला मदत होणार आहे. आणि अजून एक मला सांगावसं वाटेल, की लोणचं. आपल्या भारतीय आहारामध्ये लोणचं आपण नेहमी म्हणजे सर्रास वापरतो. पण लोणचं सुद्धा एक मस्त प्रोबायोटिक म्हणून काम करतं. पण जर तुम्ही लोणचं लोणच्यासारखं खाल्लं तर. जर तुम्ही लोणचं भाजीच्या स्वरूपात खाल्लं तर ते साइड इफेक्ट्स द्यायला लागेल. तर मला असं म्हणावसं वाटेल, की 1 चमचा लोणचं तुम्ही आहारात मुलांना द्यायला नक्कीच हरकत नाही. पण लोणचं पण घरी केलेलं द्यायचंय. रेडीमेड लोणचं आपल्याला द्यायचं नाहीये, कारण त्याच्यात असणारे प्रिझर्व्हेटिव्हज आणि ते तुम्हाला प्रोबायोटिक देणार नाही. तर हे झालं चटणी, लोणचं, कोशिंबिरींच्या बाबतीत. भाज्या आपण सर्व भाज्या मुलांना द्यायच्या आहेत. सर्व भाज्यांची आवड मुलांना निर्माण करायची आहे. पालेभाज्या मुलं सहसा खात नाहीत. ही पालकांची खूप मोठी तक्रार असते, की आमची मुलं पालेभाज्या खात नाहीत. पण मला याबाबतीत थोडेसे पालकांचे एफर्ट्स कमी झाल्यासारखे वाटतायत. कारण ची भाजी जी आहे, पालकाची भाजी, ती हॉटेलमध्ये गेल्यानंतर पालक पनीर म्हणून मुलं आवडीने खातात. मग ती पण पालेभाजीच आहे. मग तिथे आवडीने खातात. तर मग मला असं म्हणायचं की तुम्ही काहीतरी छान पदार्थ, की आपल्याकडे अशा भरपूर रेसिपीज आहेत, की त्यामध्ये तुम्ही पालेभाज्या त्यांना इन्सर्ट करून देऊ शकाल. आणि शेवगा, भरपूर कॅल्शियम देणारा शेवगा आहे, शेवग्याची पालेभाजी आहे. त्याचा तुम्ही मुलांच्या आहारात वापर करू शकता. त्याचप्रमाणे एक आमटी असणार आहे, वरण, भात, भाजी, पोळी जे आपण बोलतोय. त्यामध्ये वरण असणार आहे, की जे तुमची दिवसभराची प्रोटीनची नीड भागणार आहे. आणि सहसा होतो काय समज, की मला डाएट करायचं आहे किंवा बॅलन्स डाएट हे जेव्हा शब्द वापरले जातात, त्यावेळेला हे शब्द खूप अवघड-अवघड वाटायला लागतात. आणि ते हे सगळं कीप करणं जे आहे किंवा फॉलो करणं जे आहे, ते मुलांनाच काय पॅरेंट्सला सुद्धा अवघड वाटायला लागतं. नको हां, हां, बॅलन्स डाएट किंवा त्यांच्या चार्टप्रमाणे चालणं हे खूप अवघड होईल. तर असं काहीही नाहीये. आपण जर एक पाहिलं, तर एक इतका साधा पदार्थ आहे, की तो प्रत्येकाच्या घरामध्ये रोज बनला जातो. पण आपण त्याच्यापासून म्हणजे आता लांब जातो, की आपल्याला माहिती पण नसतं, की किती पोषण मूल्यांनी भरपूर तो पदार्थ आहे. तर तो साधा पदार्थ म्हणजे, की जो आपण आपल्या बाळांना पासून देतोय, की अगदी 1.5-2 वर्षाचे बाळ असतानापासून, की साधं वरण, भात आणि तूप. म्हणजे हा इतका साधा पदार्थ आहे, की जी मुलं हॉस्टेलवरती राहतात ती सुद्धा बनवू शकतील आणि मुली पण बनवू शकतील असा पदार्थ आहे. भात तांदळामधनं तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. मधनं तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. लिंबू, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात तुम्हाला देणार आहे आणि तूप, जी तुमची फॅट्सची नीड आहे, की जे गुड फॅट्स आहेत, ते तुम्हाला गरजेचे आहेत. ते तुमची दिवसभराची नीड ते भागवणार आहे. म्हणजे अशा पद्धतीत तुम्ही जर मुलांना बॅलन्स डाएट दिला, तर मला नक्कीच म्हणजे खात्री आहे, की मुलांच्या आरोग्यावर त्याचा चांगलाच परिणाम होईल आणि साहजिकच मुलांचा अभ्यासाकडचा कल किंवा
जो काही ग्रास्पिंग पॉवर जी आहे किंवा ब्रेन पॉवर जी आहे ती इन्क्रीज व्हायला नक्कीच मदत होईल. तर ह्या दृष्टीने पालकांनी प्रयत्न सुरू करायला नक्कीच पाहिजेत. अगदी. आता मला एक जाणून घ्यायचं होतं अनुपमा, की हं. न्यूट्रिशनचा परिणाम अभ्यासावर होतो का? तो होणार आहे हे 100% मान्य आहे. पण तो कशाप्रकारे हो. होतो? त्याबद्दल काय सांगशील? हो. न्यूट्रिशनचा जो परिणाम आहे, तो नक्कीच अगदी मुलांच्या अभ्यासावर होतो. कारण सोसायटी फॉर सायन्स जे काही आहे, त्यांचा एक रिसर्च आहे, की तुम्ही मुलांना जर न्यूट्रिशियस फूड दिलं, तर ते जे न्यूट्रिशियस फूड आहे, ते न्यूट्रिशियस फूड इतकं तुम्हाला जी काही दिवसभराची लागणारी जी एनर्जी आहे, ते एनर्जी परत ब्रेन ची जी कपॅसिटी आहे, ती वाढवण्यासाठी आणि तुम्हाला हेल्दी फिट राहण्यासाठी नक्कीच मदत करतं. आणि एक साधी गोष्ट आहे, की आपली इम्युनिटी ही आपल्या आहारावर अवलंबून आहे आणि आपला आहार चांगला न्यूट्रिशियस असेल तर इम्युनिटी वाढणार आहे. आणि जर समजा आपली इम्युनिटी वीक असेल, तर आपण साहजिक ऑब्झर्व्ह करू शकतो, की 8 दिवसातनं मला सर्दी झाली आहे, खोकला झालाय, मी अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट झालेली आहे, मी माझे ट्युशन्स बुडवतीये, कॉलेजेस बुडवतीये. तर ह्या गोष्टी पण अशा पद्धतीत पण इफेक्ट करतात, की न्यूट्रिशियस फूड असेल तर हेल्थ ही मेंटेन होणार आहे, पचनशक्ती चांगली राहणार आहे, मुलं फ्रेश राहणार आहेत. त्याचप्रमाणे सॅच्युरेटेड जे फॅट्स आहेत, ते मुलांनी जास्त प्रमाणात जर सेवन केले, तर त्यांची जी काही ब्रेन पॉवर आहे, ती नक्कीच कमी होते. पण आजकाल झालंय काय, की बऱ्याचशा आपण शाळांमध्ये पाहतो, की अगदी नर्सरीपासून पाहतो, की आम्ही फूड अवेलेबल करतो अशी त्यांची जाहिरात असते, की लहान म्हणजे आणि पॅरेंट्स सुद्धा पटकन का तयार होतात, की चला सकाळी उठून टिफिन करून द्यायची आपली त्रास वाचला. पण आजकाल काय होतंय, की मुलांच्या आवडी लक्षात घेऊन तिथं जे फूड दिलं जातंय, ते खूप चुकीचं आहे असं मला वाटतंय. कारण दिलं काय जातं, की भरपूर शुगरी जे आहे, तसं फूड दिलं जातं. त्याचप्रमाणे का तर मुलांनी पटकन खावं. त्याचप्रमाणे फ्राईड फूड असतं बऱ्याच प्रकारे. अ, परत वडापाव असतो, पावभाजी असते. मी बऱ्याच शाळांमधनं पाहिलेलं आहे आणि आम्ही आता बऱ्याच शाळांवरती काम सुद्धा करतोय. तर अशा शाळांना आम्ही न्यूट्रिशियस फूड देतोय, की जे फूड दिल्यानंतर आम्ही 1 वर्षानंतर मुलांचं ज्यावेळेला आम्ही न्यूट्रिशियस सर्व आम्ही त्यांचं स्क्रीनिंग करतो, त्यावेळेला आमच्या लक्षात आलेलं आहे, की त्यांच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट आहे. सर्वांगीण विकास तो पण डेव्हलप झालेला आहे आणि ब्रेन पॉवर पण किंवा फोकस, एम हे तर खूप लहान मुलांपासून आम्ही हे ट्राय करतोय. तर मला वाटतं निश्चितच न्यूट्रिशन आणि मुलांचा अभ्यास, मुलांची अभ्यास करण्याची ट्रॅक जो आहे, हा रिलेट करतो आणि न्यूट्रिशन हा खूप महत्वाचा की रोल आहे, की जो हा ह्याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे. बरोबर. मला आता एक अजून जाणून घ्यायचं होतं, की हल्ली मुलांना ना रात्री जागरण करून अभ्यास करणं म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे हं, असं वाटतं किंवा मुलींना ना हं. डायटिंगचा एक फार जास्त क्रेज आहे मुलींमध्ये. या दोन्ही केसेस हो, रात्रीची जागरणं असतील तरी तुम्हाला योग्य वेळेस भुकेच्या वेळेस जेवायला मिळत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने बरोबर आहे. डायटिंग केल्यामुळे सुद्धा तुमची भूक भागत नाही. तर अशा प्रकारे चुकीच्या हो. मार्गाने मुलं हल्ली आपली भूक मारतात. तर हे मारणं, भूक मारणं कितपत हो. योग्य आहे आणि त्याचा काय परिणाम होतो मुलांच्या आरोग्यावर? हं. कसं आहे, की सर्व न्यूट्रिएंट्सची ही आपल्या शरीराला आवश्यकता आहे. आता फॅट डायट्स निघालेत. मुली पण त्याला भरपूर प्रकारे बळी पडतात, की प्रोटीन डायट. प्रोटीन डायट म्हणजे मी फक्त प्रोटीन्सच घेणार. पण आपल्या शरीरामध्ये जशी प्रोटीनची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे फायबरची आवश्यकता आहे, कार्बोहायड्रेटची आवश्यकता आहे आणि शरीरात जर कुठल्याही एक प्रकारचं पोषण मूल्याची कमतरता झाली, तर आपलं शरीर आपल्याला ते सूचना द्यायला लागतं, की तुमच्या शरीरात ह्याची कमतरता झालेली आहे आणि त्याची डिफिशियन्सी आपल्याला जाणवायला लागते. आणि मुलींना काय वाटतंय, की मी कमी खाल्लं म्हणजे माझं वजन कमी होईल. वजन कमी करणं म्हणजे डाएट असा अर्थ नाहीये. तर वजन तर कमी काय, तुम्ही आजारी पडले तर तुमचं वजन कमी होतंय. 5-5 किलो वजन आजारपणात बऱ्याच लोकांचे कमी झालेले आहेत. पण ते वजन कमी होणं आणि तुम्ही डाएट करणं ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं तुम्ही उपासमार ही करू नका आणि सर्व पोषण मूल्यांनी भरपूर असा बॅलन्स डाएट, समतोल आहारच मुलींनी पण घेतला पाहिजे, असं माझं नक्कीच मत आहे. कारण कुठल्याही एका प्रकारे इव्हन आपण प्रोटीन्सचं उदाहरण घेतलं, तरी 1 ग्रॅम प्रोटीन हे प्रत्येक माणसाच्या वजनाप्रमाणे
गरजेचं आहे. समजा 60 किलो वजनाच्या माणसाला 60 ग्रॅम प्रोटीनची डेली गरज आहे. पण त्या माणसाने जर प्रोटीन डायट घ्यायचं म्हणून 80 ग्रॅम प्रोटीन घेतले किंवा 100 ग्रॅम प्रोटीन घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्याला प्रोटीन घेणं शक्य झालं नाही, तर तो असं शरीराला म्हणू शकत नाही, कालचे तुझ्याकडे 40 शिल्लक आहेत, ते आजच्या आहारात घेऊन टाक. तर हे असा प्रकार होत नाही. का तर त्याचं डिअमायनेशन होऊन त्याचं फॅट्समध्ये रूपांतर होतं आणि मुलींना किंवा मुलांना जे कुणी प्रोटीन डाएट स्वीकारतंय त्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळं असं कुठल्याही फॅट डाएट्सच्या मागे मुलींनी, मुलांनी लागू नये, हे माझं नक्कीच म्हणणं राहील. आणि आपण आत्ता बोललो, की जागरणाच्या बाबतीत. हा मात्र खूप मुलांमध्ये ट्रेंड आहे, की रात्री इतक्या उशिरापर्यंत जागरणं चालू असतात, की अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागरणं चालू असतात. आणि यामध्ये काय झालेलं आहे, की जागरण करताना झोप येईल, मग काहीतरी खायला मागूया का आपण? मग आणि आजकाल काय झालेलं आहे, एका फोनवरती आपल्याला जेवण मिळतंय. त्यामुळं लगेच ऑर्डर करूया. मग केव्हा बनवलेलं आहे ते, केव्हा पॅक केलेलं आहे, ह्या गोष्टींचा विचार तर खूप लांबची गोष्ट आहे. पण मग ते फूड तुमचं घरी मागवलं जातं. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, अनहायजीन वगैरे त्या गोष्टी तर खूप लांबच्या आहेत, की मुलं त्याचा विचारही करत नाहीत. पण रात्री उशिरा जेवण करतात. 12-1 नंतर मधल्या वेळेला काहीही ते खातात आणि अ, रात्री उशिरा झोपणं. मग हे निसर्गाच्या चक्राच्या विरुद्ध जात असतात ते आणि विरुद्ध जातात त्यामुळं उठणं स्वाभाविकच सकाळी जे उठणं आहे ते उशिरा होतं आणि उशिरा उठल्यामुळे सूर्यनारायणाच्या दर्शनापासून ते वंचित राहतात आणि व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डीचा अभाव त्यांच्यामध्ये सर्रास जाणवतो. व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळं कॅल्शियम डिफिशियन्सी जाणवायला लागते आणि इतक्या लहान-लहान वयांच्या मुलामध्ये आणि तरुण वयाच्या मुलांमध्ये, की ज्या एजमध्ये मुलं स्ट्रॉंग असली पाहिजेत, त्या एजमध्ये पायात क्रॅम्प येणं, की गाडीवरनं पडलं, की इथलं हाड तुटलंय, तिथलं हाड तुटलंय. का तर कॅल्शियम तुमच्या शरीरात तुम्ही हाडांना बळकटीच दिलेली नाहीये. का तर आहार तसा नाहीये तुमचा. त्यामुळं लवकर झोपावं आणि लवकर उठावं, हे आपल्या पूर्वजांनी जे तत्व सांगितलेलं आहे, ते केव्हाही योग्य आहे. आणि तसं केल्याने होतंय काय, की सकाळी रात्री जेव्हा आपण शांत झोपतो, त्यावेळेला आपला जो जठराग्नी आहे, तो छान प्रज्वलित होतो आणि जठराग्नी प्रज्वलित झाल्यानंतर सकाळी उठून तुम्ही ज्यावेळेला ब्रेकफास्ट घेता, त्यावेळेला त्याचं डायजेशन जे आहे, ते उत्तम प्रकारे होतं आणि दिवसभराची एनर्जी ते तुमच्या शरीराला देतं आणि ही सायकल जी आहे, ती एकदम छान चालते आणि मुलं त्या दृष्टीने तुमचे रिझल्ट्स द्यायला लागतील. हे मला असं वाटतं, की मी पॅरेंट्सला पण माझं सांगणं आहे, की मुलांच्या झोपेच्या वेळेकडं आणि उठण्याच्या वेळेकडं नक्कीच पॅरेंट्सनी लक्ष अगदी. द्यायला पाहिजे. बरोबर, बरोबर. आता मला अजून एका गोष्टीकडे फोकस न्यायचा आहे. तो म्हणजे मुलींमध्ये असणाऱ्या पी-सी-ओ-डीचं प्रमाण. त्याविषयी काय सांगशील? पी-सी-ओ-डी हो. आपण कशाप्रकारे हँडल करू शकतो न्यूट्रिशन आणि डाएट या गोष्टींनी? हो. पी-सी-ओ-डी हा जो आजार आहे, हा आजार पण आपण आत्ता बोललो त्याप्रमाणे बदलती जीवनशैली हा खूप त्याच्यावरती कारणीभूत आहे, की बदलत्या जीवनशैलीमुळे ह्या मुलींमध्ये हा आजार वाढलेला आहे. त्यामध्ये बैठी जीवनशैली तर आपण पाहिली, की बैठी जीवनशैलीमुळे मुलींना काय होतंय, की व्यायामच नाहीये मुलींना. खायचंय, क्लासला बसायचंय, ट्युशनला बसायचंय, अभ्यासाला पण बसायचंय. त्यामुळं त्यांना डायजेशनचे एक-एक त्रास सुरू झालेले आहेत. वजन वाढलेलं असल्यामुळे त्यांचं पीस हे जे काही मेनस्ट्रायल सायकल जी आहे त्यांची, ही बिघडत चाललेली आहे. ही जी काही महिन्याच्या महिन्याला जी सायकल त्यांची यायला पाहिजे, ती न येता त्यांची सायकल पुढे जात आहे आणि ही सायकल पुढे गेल्यामुळे त्यांचं वजन पण वाढत आहे. म्हणजे ह्या चक्रामध्ये त्या पुरत्या अडकलेल्या आहेत, की पिरियड्स वेळेवरती येत नाहीत म्हणून वजन वाढतंय आणि वजन वाढलंय म्हणून पिरियड्स वेळेवरती येत नाहीत. तर ही सायकल कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे आणि हे मला वाटते, की न्यूट्रिशनच्या आधारेच करणं आपल्याला शक्य आहे आणि आपण आहार
समतोल आहार आणि एक कस्टमाइज प्रकारचा जो आहार आहे, कस्टमाइज डाएट आपण मुलींना देऊन त्यांच्या ह्या जो काही पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, तो आपण नक्कीच सॉल्व्ह करू शकतो, असं मला वाटतंय. बरोबर. आता आपल्या जीवनशैलीमध्ये आहाराचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आहाराला व्यायामाची जोड देणं किती गरजेचं आहे? नक्कीच. आपण जर विचार केला तर 80% डाएट आणि 20% व्यायाम हा नक्कीच मुलांना पाहिजे, की व्यायाम असणं हे खूप गरजेचं आहे. आपण आता मघाशीपासून बोलतोय, की बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव. कारण अन्न खाल्लेलं पचन व्हायला त्यांना एक्सरसाइजच नाहीयेत. तर तुम्ही एक नियम करा, की अ, कुठल्याही प्रकारचा व्यायाम असू दे, तो नियमात होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही योगासनं करा, जिम करा किंवा तुम्ही अजून कुठल्या प्रकारचा व्यायाम किंवा वॉकिंगला जाणार आहात, तो व्यायाम करा. पण व्यायाम हा कंपल्सरी आहे. तुम्हाला खूप गरजेचा आहे, की जे तुम्हाला पचनशक्ती वाढवण्यासाठी किंवा तुम्हाला बाकीच्या सर्व ज्या काही गरजा आहेत तुमच्या, ह्या गरजा न्यूट्रिशनच्या गरजा जशा आपण भागवतोय, तशाच आपले अवयव जे आहेत, ते मूव्ह करण्यासाठी आपल्याला खूप गरजेचे आहेत. तर मला असं वाटतं, की व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण 2 दिवसाची सुट्टी मुलांना नक्कीच देऊ शकू. आठवड्यातनं त्यांनी 2 दिवसाची सुट्टी जरूर घ्यावी. पण उरलेले 6 दिवस त्यांनी नक्कीच व्यायाम करावा. बरोबर, बरोबर. आता मला एक जाणून घ्यायचं आहे, की अ, डाएट जे आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगले असणारं फूड जे आहे, ते मुलांना आता हॉस्टेलवरती राहून किंवा परदेशी शिकायला जाणाऱ्या मुलांना घरापासून दूर राहून कसं त्यांनी त्याचा बॅलन्स कसा जमवून घ्यावा? हो. आता आपण पाहतो, की जे आत्ता आपण मगाशी बोललो, की रेडी टू ईट किंवा हो, पॅक्ड फूड ही जी फक्त आणायची आणि घरी फक्त गरम करायची असा ट्रेंड आहे. त्यामुळं मुलं हे बाहेरच्या अन्नपदार्थांकडे आकर्षित झालेली आहेत. हे जे आपण आत्ता वाचतो त्याचप्रमाणे आम्ही असे काही न्यूट्रिशियस प्रॉडक्ट तयार केलेले आहेत, की ते सुद्धा ते मुलं अशाच प्रकारे वापरू शकतात, की जे फक्त पॅक फोडायचंय, पाणी घालायचंय किंवा काही पदार्थ आहेत, की जे सेमी कुक्ड आहेत, काही पदार्थ आहेत, की त्यांना फक्त गरम पाणी घालून चालणार आहे. तर असे आम्ही बरेचसे पदार्थ डेव्हलप केलेले आहेत, की जे मुलांची न्यूट्रिएंट नीड पण भागवणार आहेत आणि त्यांना बाहेरच्या खाण्यापासून लांब पण ठेवणार आहेत. मग हॉस्टेलवरची मुलं. आपण हॉस्टेलवरच्या मुलांचं पाहतो, तर बऱ्याच वेळेला हॉस्टेलवर मॅगी बनवली जाते. मेसमध्ये त्यांना रोज जेवण असतंच. पण ज्या दिवशी त्यांना जेवण नसतं, त्या दिवशी एकतर मुलं बऱ्याचपैकी मॅगीचा ऑप्शन निवडतात किंवा हॉटेलिंग. ते तर आहेच आहे, की ते हॉटेलिंग वगैरे हे वय आहे त्यांचं. आपण एवढा ब्रेक मुलांच्या आहारावरती लावणारही नाही आहोत. तर मग मला अशा ठिकाणी असं वाटतंय, की ह्या मुलांना सहज सोप्या पद्धतीने बनवता यावं, असे आम्ही काही पदार्थ बनवून ठेवलेले आहेत, की रेडी टू कुक आहेत ते पदार्थ. त्यामध्ये आम्ही केलंय मूग सत्व, की मूग सत्वाचं मिक्स आहे, की त्याच्यामध्ये आम्ही सर्व इन्ग्रीडियंट्स इन्क्लूड केलेले आहेत. मुलींनी फक्त तुम्हाला ते पीठ कालवायचं आहे. त्यामध्ये तुम्ही उत्तप्पा, डोसा, इव्हन तुम्ही आता आपण पाहिलं पिझ्झा, हे असे पदार्थ त्या मुगापासून बनवू शकता. त्याचप्रमाणे नाचणीचं सत्व आम्ही बनवलेलं आहे, की ते पण हे अशाच प्रकारे यूज करू शकतात. त्याचप्रमाणे नाचणीचा उपमा, की जो फक्त त्यांना घरी आणून त्यात गरम पाणी घालून ते बनवू शकतात. रवा उपमा, नाचणी उपमा, पोहे हे असे आम्ही बरेचसे पदार्थ आहेत, की त्यामध्ये भाज्या आहे आणि विदाऊट प्रिझर्व्हेटिव्ह. तर जर त्यांची इच्छा असेल, की आपल्याला खरंचच न्यूट्रिशियस फूड खायचं आहे, तर ते खूप सोपं आहे. राजगिरा राजगिऱ्यापासून पण आम्ही खूप छान पदार्थ मुलांना करून दिलेले आहेत, की जे रेडी टू कुक आहेत आणि मुलं त्याचा अवलंब करतायत. त्यांचे रिझल्ट्स आम्हाला येतायत आणि त्याचप्रमाणे आम्ही मुलांना अशा प्रकारच्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, की मधल्या वेळेसचा जो खाऊ आहे, तो पटकन पॅकेट उघडले आणि चिप्स खाल्लेत, आता वेगवेगळे प्रकारचे जे काही स्नॅक्स आलेले आहेत, की जे भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह असणारे असतात. ते उघडून मुलं अगदी सर्रास खात असतात. तर असे पदार्थ न खाता मुलांनी हे पदार्थ खावेत, यासाठी आम्ही मधल्या वेळेचा खाऊ पण बऱ्याच प्रकारचा तयार करून ठेवलेला आहे, की जो बुद्धिवर्धक आहे, की आपल्याकडचे जे अक्रोड, बदाम, व्हिटॅमिन ई ने युक्त असे पदार्थ, ओमेगा 3 ने युक्त असे पदार्थ, राजगिरा आहे, की ज्यात राजगिऱ्यातलं प्रोटीन पचायला खूप हलकं आहे आणि प्रोटीनची गरज तर ह्या वाढत्या वयातल्या मुलांना खूप आहे. मग ह्या राजगिऱ्याच्या आणि गुळाचं मिक्सचर करून राजगिऱ्याचे लाडू आहेत, गुळाची दशमी आहे, राजगिऱ्याची दशमी आहे, की असे खूप काही पदार्थ आहेत, की जे टिकणारे आहेत, टिकाऊ आहेत आणि भरपूर न्यूट्रिशियस आहेत.
की मुलंच काय, मला तरी असं वाटतं, की बरेचसे पॅरेंट्स ह्या आपल्या ज्या काही भारतीय जे काही फूड्स आहेत त्याच्यापासनं म्हणजे लांब गेलेले आहेत. तर ते सुद्धा त्या निमित्ताने त्यांच्या जवळ येतील आणि एक छान हेल्दी फॅमिली आपण ह्यापासनं नक्कीच तयार करू शकतो आणि त्यांची जी काही आपली मेन मोटिव्ह जो आहे, की मुलांची बौद्धिक पात्रता किंवा इन्क्रीज करणे किंवा त्यांना फोकसशी कनेक्ट ठेवणे, हे हो. ह्याच्यातनं आपण नक्कीच साध्य करू शकतो. तर असे बरेचसे पदार्थ आहेत. त्याचमध्ये आपण एक सोप्या पद्धतीचा एक मुखवास तयार केलेला आहे. एक हो. वेळ मी जरा फास्ट तुम्हाला ही रेसिपी सांगते कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आज. आपण नंतर ज्यावेळेला कस्टमाइज्ड डाएट आपण जेव्हा करू त्यावेळेला आपण ह्या सगळ्या हे सांगूया, की ज्यामध्ये आपण वेगवेगळे ओमेगा 3 एसिड्स ओमेगा 3 असणारे पदार्थ आपण त्यामध्ये हे करतोय. भोपळ्याच्या बिया आहेत किंवा टरबुजाच्या बिया आहेत. त्या इन्क्लूड करून आपण त्यांना एक मुखवास देतोय, की तो मुखवास खाल्ल्यानंतर त्यांच्या पूर्ण ओव्हरऑल शरीर आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होत गेलेल्या आहेत. तर आपण असे बरेच एक नाही अनेक पदार्थ मुलांना आपण बनवून दिलेले आहेत, की ज्याचा फायदा ते घेतायत. खूप छान, खूप छान. आजच्या या पूर्ण सेशनमध्ये अतिशय उपयुक्त माहिती मिळालेली आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक आणि सर्वांगीण विकास कसा होईल याविषयी अनुपमा तुझ्याकडनं जाणून घेण्यासाठी इतकं काही आहे. हा वेळ थोडा आपल्याला कमी पडणार आहे. पण कमी पडतोय. हो. राइट, राइट. तर भविष्यात अजून 1-2 असे इंटरॅक्टिव्ह सेशन्स आपण नक्कीच ऑर्गनाइज करूया आणि वेळेच्या कन्स्ट्रेंटमुळे मी इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये प्रश्नांची उत्तरं जी आहे, ती ग्रुपवरती इन्व्हाईट करते. ज्या पालकांना काही क्वेरीज असतील त्यांनी ग्रुपवरती नक्की टाकावेत प्रश्न. त्या अगदी, प्रश्नांची अगदी. उत्तरं दिली जातील आणि या ठिकाणी अनुपमा वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या ग्रुपमधल्या मेंबर्सना आणि YouTube व्ह्यूअर्सना मौलिक असं मार्गदर्शन केलंस त्याबद्दल पॅनगोशियन करियर कन्सल्टन्सी तर्फे तुझं मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक यू. माय प्लेजर.